द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला असून निफाड नगरपंचायतीचे उपनगर अध्यक्ष अनिल पा कुंदे यांना जादूटोण्याच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी जयदीप कुंदे यांनी निफाड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अनिल पा कुंदे यांच्या शेतातील बांधावर रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने लिंबामध्ये टाचण्या टोचलेल्या तसेच बिब्बे, हिरव्या बांगड्या, नारळावर शेंदूर लावलेला आढळून आला। याशिवाय टाचण्या टोचलेल्या 3 काळ्या बाहुल्या आढळून आल्या असून त्यांना 3 वेगवेगळ्या चिठ्ठ्या बांधल्या होत्या। हा प्रकार शेतात कामानिमित्त गेलेले जयदीप कुंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली। चिठ्ठ्यांमध्ये 3ही भावांविषयी वेगवेगळे मजकूर लिहिण्यात आले असून त्यापैकी एका चिठ्ठीत अनिल पा कुंदे यांना तुम्हाला मारण्याची सुपारी मला दिली आहे अशा शब्दात थेट धमकी देण्यात आली। तसेच उत्तम कुंदे आणि सुनील कुंदे यांच्याबाबतही इशारादायक मजकूर नमूद करण्यात आलाय। धमकीच्या चिठ्ठ्यांमध्ये काळी जादू, तांत्रिक उपाय आणि अमंगल शक्तींचा उल्लेख करण्यात आल्यानं संबंधितांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। या प्रकरणाची दखल घेत निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाविस्कर, पोलीस कर्मचारी नितीन चांगळे, विनोद जाधव, भास्कर पवार यांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केलाय। धमकीच्या चिठ्ठ्या ताब्यात घेण्यात आल्या असून हस्ताक्षर तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी त्या पाठवण्यात आल्यात। संशयितांचा शोध सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान अंधश्रद्धा आणि काळ्या जादूच्या नावाखाली भीती निर्माण करून दबाव टाकण्याचा हा प्रकार समाजासाठी चिंतेचा विषय ठरत असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जाते। दरम्यान हा प्रकार राजकीय हेतून प्रेरित असून समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांना विरोधक असतात। माझ्या राजकीय अस्तित्वाला पायाबंद घालण्यासाठी हा किळसवाणा प्रकार करण्यात आलाय। निफाड शहरातील राजकारण किती खालच्या पातळीवर गेलं आहे हे यावरून स्पष्ट होत आहे। विरोध करायचा असेल तर समोरासमोर करावा। गेल्या 25 वर्षांपासून मी गोरगरीब जनता आणि शहराच्या विकासासाठी काम करतोय। अशा घाणेरड्या प्रवृत्तींमुळे मी घाबरणार नाही। कोणी कितीही जीवे मारण्याची सुपारी दिली तरी मी थांबणार नाही। पोलिसांनी या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी नाशिक माझासोबत बोलत असताना अनिल कुंदे पाटील यांनी दिली आहे। उपनगराध्यक्ष अनिल कुंदे आणि त्यांच्या भावांना अंधश्रद्धायुक्त असा जादूटोणा करणी भानामतीचा प्रकार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार निफाडमध्ये नुकताच उघडकीस आलेला आहे। पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन 13 वर्षे झालेली आहेत। या कायद्याचे नियम अद्याप झालेले नाहीत आणि त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही। तसे जर झाले तर ह्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल आणि दुसऱ्या बाजूला असे दैवी तोडगे, अंधश्रद्धायुक्त करणी कवटाळ करण्याचे प्रकार यावर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि असे आढळल्यास पोलिसांना किंवा महाराष्ट्र आणीच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कळवावे असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा नियमन समितीच्या वतीनं आम्ही करीत आहोत।